चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक आहेत, परंतु या निवडणुकीकरिता उमेदवारांची अनिश्चितता कायम असल्याने सर्वच राजकीय पक्षात गोंधळाचे वातावरण आहे। कामाला लागा असा शब्दही नेत्यांकडून मिळत नसल्याने उमेदवारांच्या मनात धाकधूक कायम आहे। ही धाकधूक अंतिम क्षणापर्यंत कायम ठेवण्याकडेही राजकीय पक्षांचा कल दिसत आहे। त्यामुळे वेळेवर उमेदवारातर्फे केल्या जाणाऱ्या बंडखोरीला काहीसा आळा बसेल। नगर परिषद आणि नगरपालिकांचा कल बघता ज्या उमेदवारांनी भाजपाच्या सीट करिता ठेका धरला होता ते काहीसे दुसऱ्या पक्षांची चाचपणी करतानाही दिसून येत आहे। अनेक इच्छुक उमेदवारांनी एकाच वेळी 2 ते 3 पक्षांशी संधान बांधून ठेवले आहे। मनपा निवडणुकीच्या ऐन तोंडावर भाजपाचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत। याचा फायदा काँग्रेस पक्ष घेणार का हे बघणे सुद्धा औत्सुक्याचे ठरेल। चंद्रपुरातील महाकाली प्रभागात काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे, ते टिकवून ठेवणे हे येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नंदू नागरकर यांच्या भूमिकेवर अवलंबून असणार आहे। वडगाव प्रभागात भाजपची पूर्व महापौर राखी कंचर्लावार, देवानंद वाडई यांच्यासारखे प्रभावी उमेदवार आपला गड कायम ठेवण्याकरिता मतदारांसोबत संपर्क ठेवून आहेत। तुकुम प्रभागात काँग्रेसकडे उमेदवारांची वणवा दिसून येत आहे। त्या प्रभागात काँग्रेसला कामगिरी उंचावर भर द्यावा लागेल। शिंदे सेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गट सध्या युतीकरिता चाचपणी करताना दिसून येत आहे। युती केली तरच अस्तित्व टिकवून ठेवता येईल याची एव्हाना त्यांना जाणीव झालीच असेल। काही प्रभागात युवा नेतृत्व उमेदवारीकरिता झटताना दिसून येत आहे, परंतु प्रस्थापित त्यांची डाळ शिजू देतात का याकडे सुद्धा लक्ष लागले आहे। एक दिवसाचा राजा असलेला मतदार मात्र ही मजा उघड्या डोळ्याने बघत आहे। शेवटी त्यांना माहित आहे की 4 दिन की चांदणी फिर अंधेरी रात है।